नमस्कार. आज आपण महिलांच्या बाजूनी शेकडे कायदे असूनही महिलांना अजूनही न्याय का मिळत नाही याच्यावर चर्चा करणार आहोत. आपण आपल्या देशाची धाटणी जर पाहिली तर धर्माधिष्ठित आपल्या देशाची धाटणी आहे आणि मनुवादी संस्कृती असेल किंवा आपल्या धर्मामध्ये मग बायबल, कुराण किंवा भगवद्गीता कोणतंही आपण धर्माचं जर इतिहास पाहिला तर त्या धर्मग्रंथामध्ये कुठेही असं म्हटलेलं नाही की स्त्रीला उपभोगाची वस्तू म्हणून वापरा किंवा स्त्रीला दुय्यम स्थान द्या किंवा स्त्री ही घरातला कर्ता होऊ शकत नाही किंवा तिच्यावर अन्याय अत्याचार करा, लैंगिक अत्याचार करण्याची मुभा वगैरे असं कुठलाच धर्म म्हणत नाही. परंतु धर्मामध्ये जरी नसतं म्हटलं तरी एक नैतिक बंधन म्हणून बायकांना सगळ्याच संस्कृतीमध्ये बंधनं घालून दिलेली आहेत आणि तिने त्या बंधनं झुगारून जर वागायचा प्रयत्न केला तर तिच्यावरच आरोप करून तिला समाजातून बहिष्कृत केलं जातं, कुटुंबातून बहिष्कृत केलं जातं आणि तिच्यावर वेगवेगळ्या स्तरावर अन्याय अत्याचार होतात. म्हणून हळूहळू इतिहासकारांनी म्हणा किंवा अनेक चळवळीतल्या लोकांनी आंदोलनं करून अनेक कायदे करून घेतले. त्यात सती प्रथाबंदी विरुद्ध कायदा असेल, त्यानंतर हुंडा प्रतिबंधक कायदा असेल जो 1861 साली करण्यात आला, त्यानंतर विधवा पुनर्विवाह कायदा असेल, शिक्षणाचा हक्क असेल, त्यानंतर स्त्री हत्या भ्रूण हत्या प्रतिबंधक कायदा असेल. अगदी इंग्रज सरकारने सुद्धा भारतीय दंड संहिता बनवली, त्यानंतर CRPC बनवलं. त्यामध्ये सुद्धा स्पेसिफिकली महिलांच्या अन्याय आणि अत्याचाराच्या विरुद्धात त्यांना कायद्याने संरक्षण मिळावं म्हणून कलम 498A भादवी घातलं, त्यानंतर 304B हुंडाबळीचं IPC घातलं, त्यानंतर 354 घातलं, 376 घातलं, 509 घातलं. असे वेगवेगळे कलम त्या काळात सुद्धा टाकले होते की जेणेकरून महिलांना आत्मनिर्भरतेने आणि निर्भयपणे समाजामध्ये आणि कुटुंबामध्ये वावरता यावं. मग आज आपण डिजिटल युगात एवढ्या आधुनिक युगात जगतो आहोत. आपण म्हणजे काय गगनाला गवसणी घालायला निघालो आहोत. असं असताना सुद्धा 22 वर्षात स्त्रियांवर अत्याचाराचं प्रमाण दिवसेंदिवस त्याचा रेशो का वाढत चाललाय याचा जर आपण विचार केला तर मला वाटतं आता निर्भयाच्या केसपासून तर ज्या वर्मा कमिटीचं फॉर्मेशन झालं आणि त्यांनी जे सजेशन दिले त्यानुसार ज्या अमेंडमेंट्स आल्या त्या अमेंडमेंट्स तर क्राईम अगेन्स्ट वुमन याला 0 टॉलरन्सच द्या आणि शिक्षा आरोपीला झालीच पाहिजे किंवा असा कायद्याचा जरब बसला पाहिजे, कायद्याचा धाक बसला पाहिजे. या आरोपाची पुनरावृत्ती होऊ नये किंवा हिनस क्राईम जे आहेत बलात्कारासारखे, सामूहिक बलात्कारासारखे, ब्रुटल गँग रेप असतील जे आता साकीनाक्याचं उदाहरण आहे, निर्भयाची पुनरावृत्ती झाली, अशा अनेक उदाहरणं आहेत किंवा फॅमिलियर लोकांकडून, ओळखीच्या लोकांकडून होणारे अत्याचार असतील, कुटुंबातल्या लोकांकडून अगदी ब्लड रिलेशन मधून होणारे अत्याचार असतील, याला वचक बसावं म्हणून अनेक अमेंडमेंट्स आल्या. पोक्सो ऍक्ट आला, अगदी जन्मठेपेची शिक्षा आली, फाशीच्या शिक्षेची तरतूद आली, फास्ट ट्रॅक आलं म्हणजे लवकरात लवकर या केसेसचा निपटारा लावा. जसं साकीनाकाच्या केसमध्ये 18 दिवसाच्या आत लोकलच्या पोलीस इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने चार्जशीट दिंडोशी पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलं. तसं सगळं व्हावं आपल्या महाविकास आघाडीने आंध्र प्रदेशच्या धर्तीवर शक्ती विधेयक आणायचं ठरवलं आणि त्यात अगदी स्टिप्युलेटेड पिरियडमध्ये आरोपीला शिक्षा झाली पाहिजे अशा प्रकारच्या तरतुदी करून सुद्धा क्राईम का कमी होत नाहीये तर याला कारण असं आहे की ही जी सिस्टम आहे सगळी न्यायव्यवस्था असेल, प्रशासन असेल, या सिस्टम मधली दिरंगाई किंवा महिला स्वतःहून जर पुढे आली, तिने एक स्टेप गो अहेड म्हणजे उंबरठा जर ओलांडला तिने किंवा तिने स्वतःच्या न्याय हक्कासाठी जर कोर्टाचे दार नॉक करायचं ठरवलं तर तिला कुठेतरी ती व्हायलंट आहे, ती अग्रेशनवाली आहे किंवा बंडखोर रिबेलिस्ट आहे ती म्हणून अगदी म्हणजे तिला समाजातून बहिष्कृत केलं जातं, नातेवाईकांमधून बहिष्कृत केलं जातं, तिला एकटं टाकलं जातं. अशीही अनेक उदाहरणं आहेत. म्हणजे ती कोर्टाची पायरी चढतीये म्हणजे ती अतिशहाणी असेल, ती कॅरेक्टरलेस असेल किंवा तिला काही म्हणजे कुटुंबाची काळजी नाही, तिला समाजाचा ती विचार करत नाही, असं कुठंतरी म्हणजे तिच्यावरच ॲलिगेशन करून तिला ब्लेम करून आपल्या समाजाने नातेवाईक मोकळे होतात. त्यामुळे बायका 100 वेळा, मी तर म्हणते कोर्टामध्ये यायच्या अगोदर 100 वेळा बायका विचार करतात. आम्ही वकील म्हणून सांगतो की कित्येक वेळा बायका वर्षानुवर्ष त्यांच्यावर डोमेस्टिक व्हायलन्स जरी होत असेल, आता डोमेस्टिक व्हायलन्समध्ये तर
किती चांगल्या तरतुदी आल्यात, परंतु जरी होत असेल तरी त्याचं म्हणजे बायका विचारच करतात की यावं की नाही, नको, कशाला. म्हणजे अगदी हायली एज्युकेटेड, हायली सोफिस्टिकेटेड घरातल्या बायका सुद्धा विचार करतात की नको, कशाला. मग ग्रामीण भागातल्या महिला तरी एक वेळ पुढे येतील आणि स्वतःच्या न्याय हक्कासाठी त्यांच्यावर होणाऱ्या अन्याय आणि अत्याचाराच्या विरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद देतील. परंतु हे सगळी उदासीनता असल्यामुळे आणि महिलांना शेवटी समाजातच वावरायचं असतं आणि कुटुंबातच राहायचं असतं. मनुष्य हा समाजशील प्राणी असतो आणि त्यामुळे तो एकटा राहू शकत नाही, तो कळपातच राहू शकतो. म्हणून मला वाटतं महिला पुढे येत नाहीत, हे एक वन ऑफ द रिझन आहे. दुसरी कारणं अनेक आहेत की पोलीस स्टेशनची पायरी चढल्यानंतर पोलीस किती सहकार्य करतात, किती हेल्पिंग हँड देतात, त्याच्यावरही बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. पूर्वी असं असायचं, आता विभक्त कुटुंब, न्यूक्लिअर फॅमिली झाली आहे. जरी डोमेस्टिक व्हायलन्स असेल, बलात्कार असेल, ऍसिड अटॅक असेल, विनयभंग असेल, या सगळ्या घटनांना तोंड, लैंगिक अत्याचाराला तोंड देणाऱ्या महिलांना, मुलींना घरात आश्रय मिळायचा, माहेरी आश्रय मिळायचा डोमेस्टिक व्हायलन्समध्ये. पण आता थोडंसं घरात आश्रय मिळणंही कठीण झालेलं आहे. त्यामुळे करायचं काय, म्हणून अनेक महिला तसंच अत्याचार, अन्याय सहन करत जगतात. हेही उदाहरणं आम्ही पाहिलेली आहेत. आणि त्यामुळे एवढे शेकडोनी कायदे झाले तरी अवेअरनेस नाही, इम्प्लिमेंटेशन नाही. आणि ज्या गरजू आहेत, ज्या निडी वुमन आहेत, त्या निडी वुमन पर्यंत ही व्यवस्था पोहोचू शकत नाही, पोचत नाही. आणि सगळं ह्याला जी बाजारू स्वरूप सगळं आलेलं आहे, मार्केटिंगचं सगळं स्वरूप आलेलं आहे. आणि त्यामुळे खऱ्या ज्या विक्टिमाइज मुली आणि महिला आहेत त्या या सिस्टमचा भाग होऊ शकत नाही. असे एक कुठंतरी दुर्दैवी चित्र मला दिसत आहे. आणि त्यामुळे मला वाटतं आमच्या ज्या महिला, मुली खऱ्या अत्याचार आणि अन्याय सहन करतात त्या कुठेतरी दबून राहतात, सफोकेट होतात आणि घरातच राहतात. आणि त्यामुळे कायद्याचा खरा फायदा किंवा त्याचे फ्रुट्स म्हणजे फ्रॉम रूट्स टू फ्रूट येण्यापर्यंत त्या महिला त्याच्यापासून वंचित राहतात. आणि म्हणून मला वाटतं एवढे कायदे होऊन सुद्धा गरजू महिलांना त्याचा फायदा मिळत नाही. त्याला काही प्रमाणात ऍडमिनिस्ट्रेशन कारणीभूत आहे, समाज कारणीभूत आहे, फॅमिली कारणीभूत आहे, ती स्वतः महिला कारणीभूत आहे, तिचे नातेवाईक कारणीभूत आहे आणि न्याय व्यवस्था सुद्धा काही प्रमाणात कारणीभूत आहे. त्याचं म्हणजे मी एक वकील म्हणून जबाबदारीने सांगू इच्छिते की ज्यावेळी डोमेस्टिक व्हायलन्सची असेल किंवा कुठल्याही केसेस, आता फास्ट ट्रॅक कोर्ट असल्यामुळे सेशनच्या ज्या केसेस आहेत, म्हणजे क्राईम अगेन्स्ट वुमनमध्ये ज्या पोक्सोच्या केसेस आहेत, 376च्या केसेस आहेत, त्या स्पीडी ट्रायल होतं. त्यामध्ये स्पीडी ट्रायल होतं आणि लवकर कन्व्हिक्शनपर्यंत किंवा जे काही असेल ते त्या निकालापर्यंत केस जाऊ शकते. परंतु ह्या जे छोटे छोटे व्हायलन्सेस आहेत, डोमेस्टिक व्हायलन्स असेल किंवा विनयभंगाच्या केसेस असतील, अनेक अशा छोट्या छोट्या केसेस ज्या आहेत, पोडकीच्या केसेस असतील, प्रॉपर्टीवर चार्ज ठेवण्याच्या केसेस असतील, पार्टिशनच्या केसेस असतील, प्रॉपर्टीच्या म्हणजे ज्या सगळ्या केसेस किंवा प्रॉपर्टी अलिनेशनच्या केसेस असतील, वारसा हक्काच्या केसेस असतील, ह्या केसेसमध्ये दप्तर दिरंगाई म्हणजे न्यायव्यवस्थेचे दिरंगाई सुद्धा मला वाटतं फार कारणीभूत आहे. कारण बाई शेवटी एकटी असते, तिला स्वतःचं लाईव्हलीहूडसाठी, मुलांचं भवितव्यासाठी सुद्धा रोजचं दैनंदिनी सोर्स ऑफ इन्कम मिळवण्यासाठी सुद्धा कुठेतरी काम केल्याशिवाय भागत नसतं. आणि त्यामुळे मग कोर्टाच्या तारखा करावा किंवा हे करावं, काय करावं नेमकं, या द्विधा मनस्थितीमध्ये ती असते. आणि या कन्फ्युजनमुळे ते बाईला वाटतं की कशाला उगीच या भानगडीत पडायचं, म्हणून काही काही वेळेला मधूनच गिवअप करणाऱ्या सुद्धा अनेक आमच्या क्लायंट महिला आम्ही पाहतो. तर न्यायव्यवस्था याला कारणीभूत याच्यासाठी मी म्हणते की जे कायदे आहेत त्या कायद्यांमध्ये जे लूपहोल्स आहेत, लॅक्युनाज आहेत, त्याचा प्रतिपक्ष मोठ्या प्रमाणावर बेनिफिट घेतो. आणि त्यामुळे जरी कायदे असले तरी त्यातल्या लूपहोल्समुळे, लॅक्युनाजमुळे आरोपीला बेनिफिट मिळतो. आणि ह्या ज्या पीडिता आहेत त्यांना न्याय मिळवायला दिरंगाई खूप लागते. म्हणजे अगदी आज फाईल केलेली केस जर 4-5 वर्ष त्यामध्ये काहीच होत नसेल, बाईला रिलीफच मिळत नसेल, तर ती बाई म्हणते नको, मला कशाला पाहिजे हे, असंही खूप होतं. आणि काही केसेसमध्ये शिक्षाही लागतात. आम्ही बलात्काराच्या अनेक केसेस पाहतो की त्यामध्ये अगदी कोर्ट सुद्धा मायन्युटली सगळं पाहतं आणि कोर्ट सुद्धा म्हणजे कुठलेही दिरंगाई किंवा डिले करण्याच्या मूडमध्ये नसतं, हेही आम्ही पाहतो. परंतु काही काही केसेसमध्ये अनेक वेळेला आरोपीच्या दबावामुळे किंवा आरोपीच्या नातेवाईकांच्या दबावामुळे, तिला सोसायटीमध्ये राहायचं असतं, नातेवाईकांच्या दबावामुळे अनेक केसेस मी अशा पाहते की पोक्सोच्या केसेसमध्ये सुद्धा
केस फाईल करायला आई वडील तयार होतात, मिसिंगची कंप्लेंट करायला तयार होतात, पण ज्यावेळी प्रत्यक्ष ट्रायल किंवा प्रत्यक्ष केस कोर्टामध्ये उभी राहते आणि विटनेस बॉक्समध्ये साक्ष देण्याची वेळ येते, त्यावेळी बऱ्याच वेळेला कॉम्प्रोमाइजेस होतात आणि काही काही वेळेला तर FIR दाखल केला जातो, परंतु 164च्या जबाबाची ज्यावेळी वेळ येते त्यावेळी आई वडील म्हणतात नको कशाला द्यायचा जबाब, आपल्या पोरीचं भविष्य आहे. म्हणजे अनेक कुटुंब मी असे पाहिलेली आहेत की वन ऑफ द एक रिझन तुम्हाला मी देते. शेवटी एक्सपिरियन्सचा फार मोठा भांडार आमच्याजवळ असतो. एक मुलगी 7वी-8वी पासूनच एक मुलगा तिला असं तिचं म्हणणं आहे की त्रास देत होता आणि त्यांचा एक रिक्षा होता स्कूलमधला, म्हणून तो तिला चेस करत होता आणि हे वय लहान असतं. त्या मुलीला तो बाहेर घेऊन जायचा आणि तिच्यावर लैंगिक संबंध ठेवण्याचा तिच्याबरोबर प्रयत्न करायचा. मग ज्यावेळी तिने नकार दिला लैंगिक संबंध ठेवायला त्यावेळी तिला मारून तिच्याबरोबर लैंगिक संबंध ठेवले असं आईवडिलांनी ज्यावेळी मला सांगितलं त्यावेळी आम्ही 164चा जबाब, FIR नोंदवणं हे सगळं केलं. परंतु ज्यावेळेस केस उभी राहिली आणि मुलीला समन्स आले त्यावेळी ती मुलगी मला भांडायला लागली आणि मला म्हणाली की ताई तुम्हीच ही केस मला करायला लावली, मला करायची नव्हती आणि माझी बदनामी किती झाली. TV वर ते प्रकरण दाखवलं, पेपरमध्ये आलं. म्हटलं मुली तुझा आम्ही कुठंच उल्लेख केला नाही आणि कायद्याने तुझा उल्लेख करणं सुद्धा गुन्हा आहे. म्हणजे अगदी कॉन्फिडेन्शियल तुझं नाव सुद्धा आम्ही ठेवतो, न्याय यंत्रणाही ठेवते, पोलीस प्रशासन ठेवतं, तरी पण त्या मुलीचा रोष माझ्यावर होता. यावरनं असं दिसतं की त्या मुलीला कुठेतरी म्हणजे जाणीव झाली कुठेतरी तिला की नाही आपण ही केस केली तर आपणच रॉंग बॉक्समध्ये जायला लागलेलो आहोत असं वाटण्या वाचून मुलीला राहत नाही. आणि त्यामुळे ही जी समाजाची सिस्टम आहे, कुटुंबाची सिस्टम आहे, त्याला अनेक वेळेला मुली बळी पडतात आणि स्वतःवर झालेले अन्याय सहन करत बसतात. आणि काही मुलींच्या तर आपल्या बाजूनी कायदे आहेत ते गावालाही माहिती नसतं. आता सोशल मीडिया अलर्ट झाल्यामुळे, प्रिंट मीडिया अलर्ट झाल्यामुळे सगळीकडून महिलांच्या संरक्षणासाठी आवाज उठवत असल्यामुळे मुलींना ॲटलिस्ट प्रायमा कायद्याची ओळख आहे, परंतु त्याचे बेनिफिट्स ज्यावेळी घ्यायची वेळ येते आणि प्रत्यक्ष त्या मुलीला वैयक्तिक बेनिफिट घ्यायची वेळ येते त्यावेळी अनेक स्ट्रेसमधून मुलींना जावं लागतं, अनेक फेजेसमधून मुलींना जावं लागतं. त्यामुळे महिलांच्या बाजूने कितीही कायदे असले तरी प्रत्यक्ष ज्यावेळी पोलीस प्रशासन, न्याय यंत्रणा, समाज आणि कुटुंब यामध्ये हे सगळे को रिलेटेड असतात आणि हे जोपर्यंत तिला सहकार्य करत नाही, तिच्या बॅकिंगला उभा राहत नाही, तोपर्यंत मला वाटतं महिलेला न्याय मिळणं तितकंसं सोपं नाही. हे मी अनुभवांती आपल्याशी शेअर करू इच्छिते. तर ही सगळी जी सिस्टम आहे ती सिस्टम जर अलर्ट झाली आणि ती सिस्टम दप्तर दिरंगाई जर कमी केली तर मला वाटतं निश्चितपणे महिलांना न्याय मिळेल आणि कायद्यामधल्या ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदीचा योग्य तो वापर योग्य त्या वेळी जर केला तर निश्चितपणे महिलांना न्याय मिळेल. आता एक सांगते मी तुम्हाला, अनेक वेळेला असं होतं विनयभंग. आता विनयभंगाची जे चार्ज असतो, विनयभंगाची जी केस असते ते कधी कधी त्या दोघांमध्येच ते घडलेलं असतं. 376 मध्ये तरी सिमेंट किंवा फॉरेन्सिक लॅबचे DNA रिपोर्ट असतात, त्यावरनं कळतं आपल्याला की डिरेक्ट यांचे संबंध आलेले आहेत. परंतु विनयभंगाची केस प्रूव्ह करणं तितकंसं सोपं जात नाही. समजा जर एखाद्या महिलेच्या पदराला धरून तिचं पदर ओढला किंवा नाही त्या भागावर हात ठेवला किंवा प्रेस केलं किंवा लैंगिक संबंध ठेवण्यासाठी तिला प्रवोक करण्याचा प्रयत्न करणं किंवा तिच्यावर दबाव आणणं, ह्या सगळ्या गोष्टी त्या दोघांमध्ये घडलेल्या असतात आणि त्यामुळे ती महिला जी आहे ती पुरावा देऊ शकत नाही या अशा वेळेला. त्यामुळे तिची स्वतःची सोल टेस्टिमनी ती स्वतः जे विटनेस बॉक्समध्ये सांगते त्याच्यावर रिलाय होऊन सुद्धा अनेक केसेसमध्ये एव्हिडन्स ॲक्ट प्रमाणे शिक्षा झालेल्या आहेत की अशा केसेसमध्ये एव्हिडन्स ॲक्ट सुद्धा म्हणतो की तिच्यावर विश्वास ठेवणं महत्त्वाचं आहे. परंतु काही काही वेळेला काय होतं, आरोपीचे जे वकील असतात ते वकील म्हणतात की हिची सोल टेस्टिमनी महत्त्वाची नाही, कदाचित ग्रजपोटी किंवा द्वेषापोटी किंवा पॉलिटिकल रायव्हलरीपोटी किंवा वैमनस्यातून गावात शेताच्या बांधावरून किंवा राजकारणातून सुद्धा अशा केसेस होऊ शकतात. हा बेनिफिट ऑफ डाऊट जो आहे तो आरोपीला मिळतो आणि मेजॉरिटी केसेसमध्ये ॲक्विटल येतं.
आपण सगळीकडं किंवा सोशल ऍक्टिव्हिस्ट जे आहेत, पॉलिटिकल ऍक्टिव्हिस्ट जे आहेत, ते म्हणतात की कन्व्हिक्शन रेट फार कमी आहे, कन्व्हिक्शन रेट फार कमी आहे आणि तुलनात्मक दृष्ट्या क्राईम अगेन्स्ट वुमन याचा रेशिओ वाढत आहे. परंतु त्याला प्रॅक्टिकली ही कारणं कारणीभूत असतात की आरोपी या सगळ्या लूपहोल्स आणि बेनिफिट म्हणजे काय, या सगळ्या लॅक्युनांचा फायदा घेतो. कायद्यामध्ये ज्या पळवाटा आहेत त्याचा फायदा आरोपी घेत असतो आणि त्यामुळे बऱ्याच वेळेला महिलांच्या बाजूने जरी कायदे असले तरी प्रत्यक्ष ज्यावेळी न्याय यंत्रणा राबवली जाते किंवा न्याय व्यवस्था काम करते त्यावेळी अशा गोष्टी घडतात आणि महिलांना असं वाटतं की नको, काय करायचं, हा आपला प्रांत नव्हे. म्हणजे कोर्टाची पायरी शहाण्याने चढू नये असा जो प्रघात आहे, तो प्रघात महिला स्वतःच्या आयुष्यामध्ये कितीही त्रास झाला तरी अवलंबण्याचा प्रयत्न करण्याकडेच महिलांचा कल असतो, हे मी पाहिलेले. आता बऱ्याच प्रमाणात महिला पुढे यायला लागलेले आहेत, त्यांना पॅरेंट्स पण त्यांचे गार्डियन्स पण साथ देतात. हे सगळंच नकारात्मक आहे असं म्हणत नाही मी. शेल्टर होम्स आहे, रिहॅबिलिटेशन स्कीम्स आहेत शासनाच्या, त्यामुळे महिला पुढे यायला लागलेल्या आहेत, नाही असं पूर्ण म्हणता येणार नाही. परंतु प्रत्यक्ष शिक्षा लागेपर्यंत जी प्रोसेस असते त्या प्रोसेसमध्ये महिला कमी पडतात. कित्येक वेळेला आम्ही असं पाहिलेलं आहे की पायरीवर कोर्टाची पायऱ्या चढताना जर त्या दिवशी तिची साक्ष असेल तर तिथं सुद्धा मुलं पाठवून किंवा टाउट्स पाठवून धमक्या देणारी लोक आम्ही स्वतः ऐकलेली आहेत, पाहिलेली आहेत. आणि मग आम्हाला महिला म्हणतात की आज नको ताई, आम्हाला नको साक्ष द्यायची, आज बघू आपण पुढे बघू, त्यांचा फोन आला होता, अशाही खूप घटना घडतात. मुली घाबरतात, महिला घाबरतात, कुटुंब घाबरतात, कशाला या भानगडीत पडायचं म्हणून कॉम्प्रोमाइज करण्याकडे पण बऱ्याच वेळेला कल असतो. परंतु बऱ्याच वेळेला मुली स्टिकअप राहिलेल्या सुद्धा आम्ही पाहिलेल्या आहेत, कन्व्हिक्शन पर्यंत गेलेल्या सुद्धा आम्ही पाहिलेल्या आहेत. गिव्हअप करणाऱ्या महिला आणि मुली ज्या आहेत त्या सिस्टमला भितात आणि समाज आणि कुटुंबाचं ऑब्लिगेशन त्या पाळतात असं मला वाटतं. शेवटी आपला जो समाज आहे तो नैतिकतेवर आधारलेला आहे आणि बाईचं कॅरेक्टर म्हणजे काचेच्या भांड्यासारखं असं जे काही आपल्याकडं ट्रॅडिशन आहे त्या ट्रॅडिशनच्या बऱ्याच महिला बळी पडतात. म्हणून मला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे की ह्या सगळ्या न्याय व्यवस्थेमध्ये किंवा पोलीस प्रशासनामध्ये काही वेळेला FIR जे असतात म्हणजे फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट जो असतो तो कसा द्यायचा हे महिलांना अवेअरनेस नसल्यामुळे कळत नाही किंवा तिथल्या लॉ ऑफिसर्सचा आपण फायदा घ्यावा याची ग्रॅव्हिटी त्यांना नसते. आणि पोलीस यंत्रणा सुद्धा कशाला, आता डोमेस्टिक व्हायलन्समध्ये तर बऱ्याच वेळा पोलीस म्हणतात तुमचं नवरा बायकोचं भांडण नाही, बघा तुम्ही घरी मिटवता येते का बघा वगैरे असं काउन्सिलिंग करतात. त्यामुळे बऱ्याच वेळेला FIR ज्यावेळी लिहिला जातो 376 मध्ये म्हणा, 354 मध्ये म्हणा, त्यातले लूपहोल्स बरेचसे राहतात आणि त्याचा बेनिफिट आरोपीला मिळतो. म्हणून सुद्धा प्रत्यक्ष महिलांना फायदा मिळत नाही. म्हणून मला असं वाटतं की प्रत्यक्ष या सगळ्या कायदे जे शेकडोनी महिलांच्या संरक्षणात आणि त्यांच्यावर अत्याचार होऊ नये आणि त्यांना निर्भयपणे जगता यावं म्हणून जे कायदे झालेले आहेत त्या कायद्याचा वचक आणि धाक समाजामध्ये बसावा आणि जे विकृत प्रवृत्ती आहेत त्यांना जरब बसावा, यासाठी मला वाटतं की महिलांपर्यंतच हे कायदे जावे असा जो आपल्याकडे प्रघात आहे की कार्यशाळा भरवून किंवा आमच्यासारख्याचे प्रोग्राम्स राबवून किंवा महिला मेळावे भरवून किंवा ट्रेनिंग प्रोग्राम भरवून महिलांनाच या कायद्याचं नॉलेज द्या असा जो आपल्याकडे तथाकथित प्रघात आहे तो बंद करावा. आणि माझं तर असं मत आहे की एक वेळ तुम्ही महिलांना या कायद्याची जाणीव नका करून देऊ, परंतु जे समाजामध्ये पुरुष आहेत त्या पुरुषांना, मुलांना, विशेषतः तरुण मुलांना, एकदा मी असा प्रोग्राम राबवला होता की कॉलेज शाळांमध्ये जाऊन मी त्या मुलांना आणि विद्यार्थ्यांना एक नैतिक शपथ देण्याचा प्रयत्न केला होता की मी महिला आणि मुलींवर कुठलाही अत्याचार करणार नाही, इव टीझिंग करणार नाही, विनयभंग करणार नाही, अश्लील बोलणार नाही, पोर्न फिल्म पाहणार नाही, ब्ल्यू फिल्म पाहणार नाही किंवा अश्लील असं जे सोशल साईट्स असतात, वेबसाईट्स असतात त्या मी पाहणार नाही, मुलींना दाखवणार नाही, मुलींना ट्रोल करणार नाही किंवा त्यांना शारीरिक अथवा मानसिक त्रास देणार नाही, अशा प्रकारच्या शब्दा मी दिल्या होत्या. हे पुरुषांना आणि मुलांना देणं महत्त्वाचं मला वाटलं, माझं एक इन्स्टिंक्ट मला सांगत होतं म्हणून मी ते केलं. त्याच्यातून सगळंच समाज परिवर्तन होईल असं नाही, परंतु त्या मार्गाकडे मला वाटतं बऱ्याच वेळेला पुरुष शेवटी बिंबवणं फार महत्त्वाचं असतं
तुम्ही लहानपणापासून किंवा कॉलेज शाळांमध्ये कसे संस्कार देता त्याच्यावर माणूस बरेच कृत्य जे करतात, व्हायलंट कृत्य जे करतात, जे अशा प्रकारचे हिनस क्राईम करतात बलात्काराचे वगैरे, त्यांची जर आपण बॅकग्राऊंड पाहिली तर ते बऱ्याच वेळेला हेरिडिटरी पण बरेच असतात किंवा हॅबिच्युअल असतात, सराईत गुन्हेगार असतात किंवा ते बऱ्याच वेळेला व्यसनी असतात, व्यसनाधीन झालेले असतात. बऱ्याच वेळेला ते गरिबी किंवा आर्थिकदृष्ट्या अतिशय म्हणजे त्यांना सोर्स ऑफ इन्कम काही नसतं, बेरोजगारीमुळे हे बऱ्याच वेळेला असे क्राईम घडतात किंवा विकृतीमुळे पण असे क्राईम घडतात, लैंगिक भावना बळावत चालल्यामुळे सुद्धा असे क्राईम घडतात असं मला वाटतं. आणि त्यामुळे मला वाटतं की आपण आपल्या देशामध्ये जी धाटणी आहे ती धाटणी अशी आहे की कायद्याची ओळख महिलांनाच करून द्या. तर मला वाटतं असं न करता या कायद्याची ओळख पुरुषांना करून देणं, तरुणांना करून देणं, लहानपणापासून मुलांना करून देणं गरजेचं आहे. लैंगिक शिक्षण जसं शाळेत धडे दिले पाहिजे असं सगळीकडून म्हटलं जातं, तसंच मला वाटतं याचं जरब आणि धाक बसावं म्हणून सुद्धा त्यांना लहानपणापासून संस्कार देणं गरजेचं आहे. किंवा तू जर असं केलं तर अशी शिक्षेचं प्रावधान आहे आणि कायद्याने तुला अशी शिक्षा होऊ शकते, त्यामुळे तू असं केलं नाही पाहिजे, हे सुद्धा एक संस्काराचा भाग आता असावा असे एक चित्र या समाजामध्ये निर्माण झाले. त्यामुळे मला असं वाटतं की फक्त अवेअरनेस किंवा फक्त जाणीव जागृती महिला आणि मुलींची न करता पुरुष आणि मुलांची, तरुणांची विशेषतः जाणीव जागृती करणं आणि ते NGOच्या मार्फत, पॉलिटिक्स म्हणजे ज्या काही पॉलिटिकल विंग्ज आहेत त्यांच्या मार्फत आणि सोशल विंगच्या मार्फत त्याच्यावर अवेअरनेस कॅम्प भरवणं, त्याची ट्रेनिंग सेंटर्समध्ये ट्रेनिंग देणं आणि त्याच्यावर मेळावे भरवणं ही आता काळाची गरज बनत चालली आहे. जेणेकरून महिलांवर जे अत्याचार आणि अन्याय होतात त्याला कुठंतरी त्यातून डायव्हर्ट हे तरुणाई होईल आणि जे महिलांसाठी कायदे आहेत त्याचं प्रॉपर इम्प्लिमेंटेशन व्हायला सुद्धा मदत याच्यासाठी होईल की एक कुठेतरी समाजामध्ये पॉझिटिव्हिटी निर्माण होईल की असं केलं तर अशी शिक्षा होते. आणि जर कदाचित एखाद्या माणसाने असं केलं तर पोलीस प्रशासन, न्याय यंत्रणा सुद्धा अतिशय सतर्कतेने याचा फायदा घेईल आणि त्या स्त्रीला सुद्धा वाटेल की नाही, आमच्यावर असे संस्कार आहेत की अन्याय सहन करायचा नाही, अत्याचार सहन करायचा नाही, आम्हाला लहानपणापासून असे संस्कार आहेत, त्यामुळे मला जर कुणी असं करत असेल तर मी पोलीस स्टेशनची पायरी का नाही चढायची किंवा मी कोर्टाचे दरवाजे का नाही नॉक करायचे. हे जे संस्कार आहेत त्या म्हणजे ह्या सगळ्या यंत्रणेची पॉझिटिव्हिटी पेनिट्रेट करणं हे सुद्धा मला वाटतं तुमचं आणि आमचं सगळ्यांचंच काम आहे. त्यामुळे महिलांसाठी जे कायदे झालेले आहेत त्याचं प्रॉपर इम्प्लिमेंटेशन करणं, त्याचा अवेअरनेस वाढवणं, हे सगळं झालं तर मला वाटतं जी उदासीनता आहे की महिलांना न्याय मिळत नाही ते तसं होणार नाही आणि महिलांना या कायद्याचा बेनिफिट फ्रॉम रूट टू फ्रूट घेता येईल. नमस्कार.